नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा येथील श्री सिद्धेश्वर यात्रा कंपनी प्रोप्रायटर श्री नंदुशेठ बांडे व अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील रहिवासी असलेले व सध्या कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर समर्थनगर येथील एक मराठा उद्योजक समाजभूषण पुरस्कार व भारत सरकार व नेपाळ सरकार गांधीपीठ फाउंडेशन यांच्याकडून डॉक्टरेट पदवी देऊन व गोपाळ सरकारतर्फे नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केलेले एक मराठा उद्योजक श्री तानाजी लामखडे मामा रवंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मॅनेजर रमेश बावकेदाजी तसेच सर्वांचे मनपसंतीस उतरणारे व सर्वांचे मन शांत करून मोहित करणारे आचार्य श्री राजू मामा व त्यांच्या महिला कर्मचारी व इतर सर्व टीम यांचा उत्कृष्ट असा स्वादिष्ट असे दोन्ही वेळेस भोजन व दोन्ही वेळेस चहा व सकाळी एक नाश्ता मनापासून अगदी मनाने तयार करून सर्व प्रवाशांच्या मनपसंतीचे भोजन तयार करून सर्व प्रवाशांना सुखरूप असा प्रवासाचा ओम शांती लक्झरी स्लीपर कोचने 2 सुदर्शनधारी व त्यांच्या सहकारी यांनी आजच्या 13व्या दिवशी कोपरगाव तेव्हा नेपाळ ते पुन्हा भारतात गया, ओरिसा, कलकत्ता, भुवनेश्वर, जगन्नाथपुरी, गंगासागर व पुन्हा महाराष्ट्रातील काही तीर्थस्थळ यांचं दर्शन करून पुन्हा 18व्या दिवशी अगदी मनापासून आनंदात वेळेनुसार गाणे व दररोज संध्याकाळी जागेनुसार कधी गाडी तरी कधी मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ घेऊन आनंदाने सर्व यात्रेकरूंना घेऊन सर्वांच्या सहकार्याने प्रवासांना कुठलाही शारीरिक त्रास न होता व आनंदाने ही यात्रा कोपरगाव येथे सुखरूप पोहोचणार आहे। ही सर्व कृपा श्री स्वामी समर्थ महाराज, श्री विश्वातील सर्व साधू संत मुनींचे भूषण असलेले वैराग मूर्ती जगदवदनीय श्री माऊली वैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आदिमाया शक्ती आई जगदंबेच्या कृपेने व ग्रामदैवत यांच्या प्रेरणेने 18-19 दिवसांचा प्रवास करून आपापल्या घरी सर्व यात्रेकरू पोहोचणार आहेत। नाशिक लोकशाही न्यूजसाठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, रवंदेकर, अहिल्यानगर।